काय टॅक्सेशन काय आहे, सिटी टॅक्स आहे, अमुक आहे, तमुक आहे, तमुक आहे. आपलाही अभ्यास होतो ना, तेवढं कळतं ना. पुढच्या देशात जाताना आपण तो विषय आधी करून घेऊ. पण आता कळलं एवढं अवघड नाही. नाही बेस्ट एखादा गाईडला आधी विचारून घ्यायचं, सगळं डिटेल प्लॅन करून घ्यायचं आणि आपण फिरायचं आपल्या मध्ये कोंबडीने फार असं वाटत होतं नाही जाऊ वाटत. आता सवय झाली मला वाटतं. मला स्वित्झर्लंड अजिबात आवडलं नाही. कारण ते इतकं हे- त्यांनी हॉटेलमध्ये सगळा हिरमोड करून दिला आपला. नाही, असं ब्युटी छान होती पण ते मला एकदम कसं ते वातावरण नव्हतं तेव्हा. इकडे सारखं ऑस्ट्रेलियासारखं हॉटेल केलं असतं मस्त वाटलं असतं की. इवन कालचंही हॉटेल चांगलं होतं, मुख्य AC होता. आणि दुसरी गोष्ट जरा सिनरी आजूबाजूला चांगली आहे. छान होती, कालचं आवडलं आपल्याला. गारव्यामुळे अशी पटकनी झोप लागली. मी त्या खिडकी उघडी ठेवली होती रात्रीची. हां, खिडकी उघडी ठेवली होती सर. ते डास मोठे मोठे होते हो म्हणजे. का, इकडं नाही आली आता एकदा. मग आमच्या रूममध्ये 2च डास होते. रात्रभर चावले. एकदा चावला मला. आणि ते माझ्या ह्याच्यात एक माझं ती गांडेल माशी होती. हा, मला ते ब्लँकेटमध्ये पण चावत होतं यार काहीतरी. तर मला तर एकच टॉवेल लागतो. आधी एका बघ, टॉवेलने आधी मी बघ. मारली शेवटी. म्हटलं झोपल्यानंतर कुठे चावली नाही. आता नाही, शेवटची मला ते 30 ब्लँकेटमध्ये मिनिटं काहीतरी चावत होतं. सगळी खिडकी ओपन ठेवलेली ना, तो भुंग्याचा आवाज येत होता. पटकन उठले आणि खिडकी बंद केली. आजी बिअरचा ग्लास घेऊनच बसली. कुठे घरच असेल. ती पण म्हणजे काय नाही म्हणजे जळगाव पण चांगलं आहे याच्यापैकी. त्याचा एक बघितलं का तुम्ही, हे एवढे पैसे सगळं देणे इकडचा करता. सगळा भाग, सगळ्या खिडक्या बिडक्या सगळ्या बंद ठेवल्या लोकांनी. हा, वास येत असेल तर काय करणार ते. मग आता करतात काय बिचारे. हे म्हणजे म्हणते ना की पदरी पडलं आणि पवित्र झालं. कारण आता हे एका फटफटीत येतं. कारण हे लोक सोडता पण येत नाही, कारण याचे प्राइसेस खूप आहेत. हे जे घर आहेत ना यांची प्राइसेस खूप आहेत. सिटीमध्ये आहे ना. अगं नाही, मला आल्या ॲडव्हर्टिजमेंट तुला पाठवतो ते. इटलीमध्ये काही देश असे आहेत जगामध्ये की तिथे लोकसंख्या इतकी कमी होऊन गेलेली आहे की $10 आणि $15 तुम्हाला मोठा बंगला मिळतोय. $10 आणि $15. पण पण त्याला रिस्ट्रिक्शन्स आहेत. रिस्ट्रिक्शन्स आहेत त्यांना. वर्षभराच्या आत तुम्ही त्याचं रिन्युएशन वगैरे केलं पाहिजे. त्याचं काय जे करायचं ते केलं पाहिजे.